इडली करायसाठी 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ करून धुवून भिजत घातली होती रात्री, दिवसभर सॉरी आणि रात्री चांगली वाटून घेतली बघा मऊसूत. आणि थोडा सोडा टाकून भिजायला टाकलं होतं वाटण केल्यावर. त्यात सोडा टाकून रात्रभर ठेवलं होतं बघा गरम ठिकाणी. तर बघा तुम्ही त्याला थोडं बघू शकताय आपलं पीठ कसं परमनंट झालंय इडलीचं. हे बघा चांगलं जाळीदार झाले बघा. आता ह्याची मऊसूत इडली होणार. हे बघा कसं जाळी पडली बघा पिठाला आपल्या. तर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. मी सगळ्याच बॅटरचं बनवणार आहे इडली, पूर्ण बॅटरचेच आमच्या घरात भरपूर लागते. तर हे आपण बॅटर ह्याच्यात मीठ टाकून मिक्स करून घेऊ. थंडीच्या दिवसात आहे बघा हे पीठ परमनंट झाले. थंडीच्या दिवसात काय काय महिलांचं पीठ परमनंट होत नाही. माझ्या पद्धतीनं जर तुम्ही पीठ भिजायला टाकलं तर परमनंट नक्की होणार. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळं सांगन याचं कसं भिजायला घालायचं, किती वाटी तांदूळ किती वाटी डाळ, कोण्या पद्धतीने भिजायला टाकायचं. मला थोडी गडबड होती म्हणून मी व्हिडिओ नाही काढला भिजायला टाकलेलाही. तर आता आपलं पाणी गरम झाले बघा. इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं आपण आता ह्याला तेल लावून घेणार आहे प्लेटाला आणि इडली शिजायला टाकणार आहे. तर सगळ्यात आधी लहान प्लेटाला असं तेल लावून घ्यायचं बघा. असं चांगलं तेल लावून घ्यायचं सगळ्या प्लेटाला. आणि मी व्हिडिओ स्किप करत नाही, पूर्ण दाखवणार आहे. आणि असं बघा एवढंच टाका बघा. आपण डाळ बी घातली शिजायला सांबर करायसाठी. खोबऱ्याची चटणी सोबत बी इडली भारी लागते, पण मी आज सांबरच करणार आहे. तर असं भरून असं ठेवा. ह्याच्यामध्ये पाणी आपलं चांगलं गरम झाले बघा. आता परत दुसऱ्या वेळेला तेल लावू. मी 4 वाट्या तांदूळ घेतलं होतं रेशनचं आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. त्याच वाटीनं, ज्या वाटीनं तांदूळ घेतलं होतं का नाही त्याच वाटीनं उडदाची डाळ 1 वाटी आणि तांदूळ 4 वाट्या असं प्रमाण घेतलं होतं. आणि त्याला स्वच्छ करून चांगलं धुवून 2-3 पाण्यानं भिजायला टाकलं होतं. गरम पाण्यात भिजायला टाकलं होतं बघा. थंडीच्या दिवसात गरम पाण्यात भिजायला टाकायचं. आणि संध्याकाळी वाटलं त्याला चांगलं बारीक असं, त्यात थोडं टाकून भिजायला टाकलं होतं. गरमीच्या ठिकाणी ठेवलं होतं बघा. मी कुकरमध्ये झाकून ठेवलं होतं त्याला. तर हे बघा हे कसं पद्धतीने ठेवायचं तुम्हाला दाखवते. आता हे आपलं पहिले ठेवलं की नाही त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं बघा. खालचे जे वेज दिसतात का नाही त्या वेजावर हे ठेवायचं बघा. असं ताट हे वेजावर हे असं पांढरं आलं पाहिजे. तर अजून तिसरं आपण भरू. थंडीच्या दिवसात आपल्याला काय तर चांगलं चुंगलं खावं वाटतंय. मला तर इडली लई माझी फेवरेट आहे. पण थंडीच्या दिवसात काय पीठ परमनंट होत नाही म्हणून त्या करायच्या नादाला जात नाही. तर पण असं करून बघा माझ्या पद्धतीने एकदा आणि सांगा करून. याच्यामध्ये मी मेथीदाणे सुद्धा नाही बघा टाकले. मेथीदाणे टाकले नाहीत, काहीच नाही टाकलं. फक्त सोडा टाकलाय. वाटण झाल्यावर सोडा टाकलाय आणि गरम पाण्यात भिजायला घातल्यामुळं पीठ आपलं चांगलं परमनंट झाले. तर सगळं ह्याच पद्धतीनं ठेवून घ्यायचं. सगळे प्लेट असं तेल लावून. पण डाळ पण शिजायला ठेवली, सांबार पण करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 50 फॉलोवर पूर्ण झालेत बरं का. थँक्यू, धन्यवाद त्यांचं, ज्याने मला भरभरून प्रेम दिलं, मला सपोर्ट केला, माझे 50 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला मदत केली. असंच तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावर. आणि आपल्या चॅनलला ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी आपण दाखवत जाईल तुम्हाला. आता उन्हाळा चालू होईल
उन्हाळ्याचं वाळवणाची रेसिपी आपण दाखवणार आहे बघा. बघा आता हे शिजायला ठेवलंय झाकून. आता हे शिजते तेव्हा तुम्हाला मी डाळ दाखवते बघा. आपलं डाळ कशी शिजायला ठेवली होती. डाळीसाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. साईडला ठेवून देऊ आपण. तर एकच मिनिट थांबा, मी घेऊन येते साहित्य लगेच. तर हे बघा, आपण आता सांबर बनवणार आहे. इडलीसाठी लागणार सांबर. तर सांबारसाठी लागणार साहित्य बघा. हे शेवग्याची शेंगा घेतलं बघा. आम्हाला लय आवडतात शेवग्याची शेंगा. आणि हे बघा, कांदा घेतलाय उभा कापून. टोमॅटो बी उभा कापून घेतलाय. कोथिंबीर आणि ही कढीपत्त्याची पानं आहेत बघा 10-12. आणि हे लसूण आहे, सोलून चिरून घेतलंय. आणि जिरं मोहरी पण लागणार आहे बघा आपल्याला. थांबा, त्यातला सांबार मसाला काढतो. जिरं मोहरी हळद लागणार आहे आपल्याला. मीठ लागणार आहे. तर हे बघा आपल्याला जिरं मोहरी हळद मीठ आणि लाल तिखट बी लागणार आहे बघा. लाल तिखट हे बघा, आपलं लाल तिखट लागणार आहे. तर आपण ह्याच्यातच काढून घेणार आहे बाई. हे बघा, हे सुहानाचा सांबर मसाला तुम्ही वापरा. सांबर एक नंबर होते बघा सुहानाच्या सांबर मसाल्यानं. आता आपण सांबरची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. आणि चिंच असेल तर का नाही, चिंचचं पाणी टाकलं तर लय भारी होते बघा सांबर. माझ्याकडे चिंच पाणी आहे. कोण आहे ग? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही? हे बघा, आपल्याकडे चिंच पाणी आहे, पण ह्यातलं थोडं चिंच पाणी टाकणार आहे आता. तरी बघा कशी भांडी पडते. ते काढायला गेलं की दुसरंच पडते बघा. तर आपण आता कढई गरम करायला ठेवणार आहे बघा. आपली कढई गरम करायला ठेवली आपण आता. तुम्हाला दिसते का? आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण तेल टाकून घेणार आहे आता. आपल्याला डब्बा द्यायचा आहे म्हणून थोडी गडबड आहे बघा आपल्या पाठीमागं. हे तेल टाकले. व्हिडिओ स्किप न करता बघा. कुठं पण व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, ह्या पद्धतीने तेल टाकून घ्या. आता आपली डाळ पण शिजली आहे. डाळ आणणार आहे आपण. मिरची तुमच्या आवडीनुसार टाका. लाल मिरची. बाळा त्यात पाणी ठेवा, तुम्हाला टाकते पाणी आंघोळीला. दिदीला ठेव म्हणावं. ते बघा, डाळ आपलं शिजून तयार आहे. तर ह्याला आपण असं गरगडून घेऊ बघा. गरम गरम तुरीची डाळ शिजायला टाकली होती बघा मी. तर ह्या पद्धतीनं डाळ शिजवून घ्या. तुम्ही शेवग्याची शेंगा नाही टाकलं तरी चालतंय, पण आम्हाला शेवग्या शेंगा आवडतात. मी ह्याच्यातच शिजायला टाकत असते बरं डाळीत, पण मला आठवणच नाही टाकायची मला. आता ह्याच्यात आपण तेल आपलं गरम झाले. तर तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? तेलात बघा आपण जिरं मोहरी टाकतो बघा. हे जिरं मोहरी आहेत बघा, हे टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण की नाही लसूण आहे बघा, हे लसूण टाकणार आहे त्यात. त्यानंतर कढीपत्त्याची पानं बघा. बघा तडका कसा तडका बसतोय. आणि आता कांदा टाकणार आहे बघा. कांदा चिरलेला उभा कापलेला. हे बघा, पाणी त्याच्यावर थोडं टाकून ह्याला चांगला हलवून द्या.
कांदा चांगला भाजून घ्या तेलात. हे बघा आपली इडली पण इकडं तयार आहे बघा शिजून. बघा शिजून तयार आहे आपली इडली. तर हे शिजलं का नाही कसं ओळखायचं बघा. हे चाकू आहे का नाही ह्याच्यात असं टाकायचं बघा, मधोमध टाकायचं बघा आणि असं बघायचं. क्लीन निघालं का नाही तर हे क्लीन निघाले बघा चाकू. तर शिजली आपली इडली. आपण काढून घेऊ इडली. हां इडली काढून घेऊ. मी बंद केली गॅस. आपला कांदा आता चांगला परतून झालाय. त्याच्यामध्ये हे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून देणार आहे आपण. व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे का तर मी कुठं स्किप केलेला नाही, डायरेक्ट तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप करू नका. इडलीचं पीठ कसं भिजवायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगते, काय अवघड नाही. शेंगा पण टाकून द्यायचं. त्या बघा या पद्धतीने शेंगा टाकून द्या. लाल तिखट मीठ ह्याच्यातच टाका आणि थोडीशी हळद बघा, हळद पण टाकून द्यायचं. गॅस थोडा कमी करा म्हणजे मसाले करपणार नाही. तर आता आपण हे मसाला टाकणार आहे बघा, सांबर मसाला. तर आपण त्यात काढून घेणार आहे बघा मसाला आपल्याला लागत तेवढं. हे बघा एक पोहे खायचा चमचा भरून हे मसाला आहे बघा टाकून दिलाय. माझी सांबार करायची पद्धत तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा. आणि आपलं थोडं चिंच पाणी बघा मी याला फोडून घेतलंय, हे टाकणार आहे आपण त्यात. हे बघा चिंच पाण्यानं सांबार छान लागते बघा. हे बघा असं चांगलं मसाला भाजून घ्यायचा आपण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्ध्यातून थांबवू नका व्हिडिओ, रेसिपी पूर्ण समजणार नाही. आणि आपली डाळ आता आपण गरगटून घेतलेली होती बघा, ह्याच्यात टाकून द्या. सांबार तयार आहे. त्यावर आपण इडली काढून घेऊ बघा. आपलं सांबार थोडं शिजते त्यावर. शिजलेली इडली आपली आता इडली शिजून झाली तयार आहे. तर आपण इडली काढू आता. मला काढून दाखवते आता मी. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण प्लेट काढली आहे बघा. इथून प्लेटा काढून घेऊ आपण आता ह्याच्यातले. हे बघा नीट असं पकडून धरून काढा बघा, नाही तर पोळून घ्यायचं होतं. सांबर लय भारी झाले वाटेसला. आता हे बघा आपण सगळे प्लेटास काढून घेऊ. थोडं थंड होऊ द्या. मला आता ते प्रॅक्टिस आहे, पण मी थंड होऊ देणार नाही. तुम्हाला डायरेक्टच दाखवते काढून आपली इडली कशी कशी झाली. तर मी तुम्हाला काढून दाखवते आता आपली इडली कशी बनली. चांगली बनली आहे ना, खुसखुशीत. चांगली फळी आण का बाळा, फळी आता इथं गुंतली आहे, राहू दे. हे बघा पण हे प्लेट घेतलंय. तर ह्या पद्धतीनं काढा बघा. बघा बघा थोडं तर चिटकलंय का बघा, तुम्ही बघू शकताय लाईव्ह. थोडं तरी चिकटली का बघा आपली इडली. हे बघा बघा थंडीत सुद्धा इतकी भारी इडली होती आपली.
हाय ही 2 आणि आधी थोडी पळी तेव्हा सगळे आपण असंच काढून घेऊ आता. थोडी सुद्धा नाही बघा चिकटली आपली इडली. आपल्याला डब्याला द्यायचं आहे आपल्या पोरांना ही इडली. नाही चांगलं धू, चांगलं पीठ हाताने काढ, हाताने काढते तर पुसून पीठ. परत एकदा विचारते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून सांगा. तुम्ही सबस्क्राईब केले म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार. हे बघा दुसऱ्या प्लेटातलं सुद्धा असंच काढून घ्या बघा. चिकटलं नाही बघा हे सुद्धा नाही येत. बघा कशी म्हणती पोरगी. खायला किती भारी लागते इडली. आपलं पीठ डाळ भिजवलेली असते नाही त्या टायमाला थोडासा कोंदट वास येत असते बघा त्या पीठ इडलीच्या ह्याचा डाळीचा. तुम्हाला माहितीच असेल. पण वाटण करून भिजायला टाकला काय सुंदर वास येतोय. खूपच सुंदर. तर ह्या पद्धतीने सगळ्या इडल्या काढून घेऊ आपण. एक नंबर. अरे बापरे खुसखुशीत अशी इडली झाली. आवाज कमी का थोडा. हे बघा लहान लेकर आहेत आमच्या घरात. थोडं समजून घ्या. टीव्हीचा आवाजच वाढवतेल काय तरच करतेल व्हिडिओ चालू असताना. तर माफ करा काही चुकी होत असेल तर समजून घ्या. लहान लहान लेकराचं. हे बघा ह्या पद्धतीनं सगळे काढून घेतले बघा इडली. आता बघ की हे बघा सगळे असे इडली काढून घेतले बघा. आता आपण व्हिडिओ कुठं स्किप करू नका बघा. पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण याच्यात सांबार टाकणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे कशी झाली आपली इडली. आता आपलं सांबार पण इथं शिजलंय बघा. हे बघा उकळते बघा सांबार आहे बघा. हे सांबार आपण याच्यात टाकून तुम्हाला खाण्यासाठी ताट तयार करून देणार आहे. तर सांगा कशी आपली इडली छान वाटली का तुम्हाला. आणि रेसिपी जर सांगायची असेल तुम्हाला तर मी रेसिपी बी टाकू शकते. हे बघा कसं झालं बघा आपलं सांबार सुद्धा दाटसर. तर हे बघा आपलं सांबार आणि इडलीचं ताट तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल. तर कसं वाटलं कमेंट करून सांगा. बाय.